राम राम शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 25 एप्रिल 2026 आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारी 12 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आजच्या बाजार सत्रामध्ये मित्रांनो, राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव 50 ते 100 रुपयांची घट कापसाच्या बाजारभावामध्ये बघायला मिळालेलं असून त्यामध्ये सर्वाधिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव बघता त्यामध्ये मानवत, जिंतूर, उमरेड, अमरावती, नागपूर, अकोला बाजार समितीसह कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव आणि हिंगणघाट या सर्व बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव इतर बाजारभावाच्या तुलनेमध्ये जास्त राहिलेले आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये, अन्य जिल्हा तालुक्यात काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली बाजार समिती मित्रांनो पारशिवनी या ठिकाणी कापूस H4 लॉंग स्टेपल आवक दुपारपर्यंत 450 क्विंटलपर्यंत होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी आज बाजार सत्रात दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर 7,600, सर्वसाधारण दर 7,850 तर जास्तीत जास्त दर 8,200 रुपयापर्यंत निघाले आहेत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 320 क्विंटल लोकल कापसाची. कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण बाजारभाव जवळपास 7,800 रुपयापर्यंत. तर उच्चांकी सुपर क्वालिटी कापूस LRA H6 कापूस बाजारभाव हे 8,650 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा कापूस लोकल 299 क्विंटलची आवक होती. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,200 तर जास्तीत जास्त दर 8,515 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राज्य जिल्हा बुलढाणा. कापूस लोकल 50 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 8,500, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,600 तर जास्तीत जास्त दर 8,645 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मारेगाव जिल्हा यवतमाळ. या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये आजच्या सकाळच्या बाजार सत्रात थोडा दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर 7,700 रुपयापर्यंत होते. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,100 तर जास्तीत जास्त दर 8,400 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी 622 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,850 तर जास्तीत जास्त दर 8,200 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक या ठिकाणी हळूहळू कमी होताना आज सकाळच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालं असून 4,000 क्विंटल लोकल कापसाची आवक होती आणि बाजारभावामध्ये देखील या ठिकाणी स्थिरता बघायला मिळालं असून कमीत कमी दर 6,545 रुपये, सर्वसाधारण दर 8,200 तर जास्तीत जास्त दर 8,780 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो रेंटच आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावात आज सकाळच्या बाजार सत्रामध्ये 1,200 ते 1,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक जाणून आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा. आवक या ठिकाणी आलेली आहे 425 क्विंटल मीडियम स्टेपल कापूस. कमीत कमी दर 6,625, सर्वसाधारण दर होते 8,450 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,650 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल आवक 568 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 8,500 तर जास्तीत जास्त दर 8,725 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दुपारी 12 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव बघता आजच्या बाजार सत्रामध्ये स्थिरताच बघायला मिळालेली आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.